श्रीराम जय राम जय जय राम. अहो काय वाचताय? पोथी का? आई नेहमी म्हणते पोथी वाचल्याने मनाला शांतता मिळते. छान छान वाचा वाचा. भविष्याची पोथी वाचतोय म्हणजे राशी भविष्याचं पुस्तक वाचतोय. का हो, बिझनेसवर पाणी सोडून नवीन बिझनेस सुरू करताय की काय? नाही, राशी भविष्य सांगण्याचा. अगं नाही ग, ऋषिकेश जे काय वागला ना ते काय मला पटलं नाही. का? कुंभ राशीचा आहे तो. हे बघ ना, इथे दिलीत ना लक्षणं, आणि हे असं वागणं त्याच्या राशीला शोभत नाही. म्हणजे हे असं विल वगैरे सगळं कुणाची चर्चा न करता असा कसा काय मुद्दा काढला त्याने? किमान आबांशी बोलायला हवं होतं. काय वाटलं असेल बिचारा आबांना? काय? त्यांच्या वागण्याने आपल्याला वाईट वाटलं त्याचं काय? आणि ऋषीचं काय? तो अगदी माझ्यासारखा. किती वर्ष हे दुःख मनात दडपून ठेवणार? त्यालाही वाटत असेल ना, लहानचं का होईना पण स्वतःचं एक घर असावं. अगं असं काय बोलतेस? ऋषिकेश असा विचार कधीही करणार नाही. आणि मुंबईला त्याचं स्वतःचं घर होतंच ना, ते सोडून आलाच ना तो इकडे. उगाच काहीतरी. नाही नाही नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. मला त्याच्याशी बोलायला हवं. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं नसत्या उचापत्या करायला? आणि तो जे काय करतोय ते मान्य नाहीये का? हे बघ, आबांना दुःख होईल असं मला काहीही करायचं नाहीये. मला ऋषिकेशशी बोलावंच लागेल. हे बघा, मेहरबानी करा माझ्यावर. असं काहीही करू नका. अगं असं कसं म्हणतेस तू? अहो, त्यापेक्षा आबांशी बोला ना. कशाला सगळ्यांचा जीव घेताय? करून टाका ना एकदाच्या वाटण्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.